सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालयात आज सकाळपासून उमेदवारांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या अनेक निष्ठावान आणि इच्छुक उमेदवारांना उमेदवारी नाकारल्याने भाजपाचे सदस्य असलेले व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय। त्यानंतर त्यांना शिवसेनेकडून लागलीच प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपाचा चांगलाच कसं लागणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे। धुळे महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवित असून शिवसेना 24 जागा, मनसे 4, काँग्रेस 30 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 14 जागा देण्याचा निर्णय झाला असून ही निवडणूक आम्ही भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्रित लढवत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अतुल सरवणे यांनी दिली आहे। दरम्यान आज महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांची गर्दी ही पाहायला मिळत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। महाविकास आघाडीच्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा फॉर्म्युला आमचा ठरलेला आहे 30-30 आणि 14। काही ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते उत्साही, काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते उत्साही, अगदी 2-3 ठिकाणी कुठे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकतात, पण बाकीच्या सर्व जागा आम्ही भारतीय जनता पक्षाला हरवणं हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी अशी भक्कम केलेली आहे। मला शिवसेनेच्या वाटेचे आम्ही जागा देणार आहोत, ते समाधानी आहे। परंतु मग तिघही पक्षांना जवळजवळ मान्य आहे की आम्ही एकमेकांना आमच्या त्यांच्या प्रभागातले जर कोणी इच्छुक आमच्याकडे आले आम्ही त्यांना सांगतो की बुवा ही जागा काँग्रेसला गेलेली, काँग्रेसकडे तुम्ही उमेदवारी करा। शेवटी महाविकास आघाडी एकत्र ठेवण्याचं काम शिवसेना निश्चितपणे एका जबाबदारीने निभावते। किती जागा निवडते? अतिशय म्हणजे महापौर हा शिवसेना आमच्या महाविकास आघाडी तिच्या सिंहाचा वाटा राहील महापौर म्हणून।